नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो कोठे महांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अभिषेक पाटील सर, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल बंगलोज असतील किंवा रो हाऊसचे प्रोजेक्ट्स असतील ज्याच्यावर त्यांनी ऑलरेडी काम केलंय आणि आता बिल्डर डेव्हलपर म्हणून एका नव्या क्षेत्रात ते पदार्पण करतात. या आजवरच्या त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचे शैक्षणिक जीवन या शैक्षणिक प्रवास कसा होता, ते म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मग या फील्डकडे कसं वळलात, या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, असा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता ते ऐकायचं आहे आम्हाला. तशी सिव्हिल इंडस्ट्रीबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हती. पहिल्यांदा 12वीचं शिक्षण झाल्यावर सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला तो पुढं काय करायचं. त्यानंतर ग्रामीण भागात बांधकाम चालू असायची, त्याच्यावर आपली नजर पडायची. त्यात थोड्याफार आपल्या डोक्यात ज्या संकल्पना आहेत आणि ते ऍक्च्युअल मध्ये जिथं काम चालतं त्याच्यात बऱ्याचशा तफावत होत्या. मग त्यात आता तफावत कशा काढायच्या आणि त्या सुधारणा कशा करायच्या याच्या थोडा अभ्यास केल्यावर आम्हाला कळालं की जरा सिव्हिल इंजिनियरचं शिक्षण घ्यावं असं वाटलं. आणि म्हणून तुम्ही या क्षेत्राकडे आलात. म्हणून आम्ही या क्षेत्राकडे आलो. मग काय झालं, 12वीला मार्क चांगले नसल्यामुळं आम्हाला तिथं सिव्हिलच्या दारात सुद्धा उभं करून दिले. बरोबर. पहिली गोष्ट. त्यानंतर पर्याय काढला की आम्ही डिप्लोमा करायचो, पण अशाच अडचणी आल्या. ऍडमिशन देतो म्हणाले, पण परिस्थिती होती अशी की मार्क चांगली नसल्यामुळे ते आपल्याला झेपेल का नाही हा पण तितकाच मोठा प्रश्न होता. असू दे, काय तर काय व्हायचं ते उद्या म्हणून ते ऍडमिशन घेतलं, डिप्लोमा कंप्लीट केला. परत डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर पण थोड्याफार गोष्टी अजून आपल्याला शिकाव्या लागणार आहेत. ते समजल्यावर परत बाटू युनिव्हर्सिटीतनं परत बीटेक ला ऍडमिशन टाकलं. पण याबरोबर काय होतं, ज्यावेळी डिप्लोमा आम्ही ऍडमिशन घेतलं त्यावेळी एक विशेष महत्वाचं म्हणजे की त्याच्याबरोबर काम पण चालू ठेवलं. छोट्या मोठ्या साईट असायच्या, 200-400 स्क्वेअर फीटच्या, 500 स्क्वेअर फीटच्या साईट असायच्या. ते काम करत 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 आम्ही शिक्षण पूर्ण केलं. त्यात मध्ये कोरोनाचा काळ आला, थोड्या अडचणी आल्या, पण त्यातनं पासआउट होऊन बीटेक पासआउट झालो. आम्हाला थोडेफार म्हणजे कसं आहे, टेक्निकल गोष्टीचं नॉलेज असल्यामुळे लोकांनी पण विश्वास ठेवला आमच्यावर आणि चांगली कामं भेटत गेली. आज इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर बघितलं तर आमचे एक 60+ प्रोजेक्ट आम्हाला करण्याची संधी मिळाली. आणि आज जे आमचं नाव बालाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हे माझ्या कंपनीचं नाव आहे, हे फक्त सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये मी एक सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतोय. तर याचबरोबर माझ्या अजून एक पार्टनर आहेत अविनाश कोरे म्हणून, त्यांनी पण चांगली साथ दिली आणि कंपनीचा एक साधारण टर्नओव्हर एक 10 ते 12 कोटी रुपयेपर्यंत आहे. वा, हा प्रवास एका अर्थानं फार चांगला होता. तुम्ही म्हणाला तसं की शेवटी जिकडे नशिबाला असतं ते त्याप्रमाणे घेऊन जातात आणि तुमची पण चांगली वाटचाल चालू आहे. त्यातला दुसरा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे जो पहिला इंडिपेंडेंट प्रोजेक्ट केला, स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केलेला पहिला प्रकल्प, तर त्याची एक आठवण कशी होती? तेव्हा काही अडचणी आल्या का, समस्या आल्या का, कसा तो पूर्ण केला पहिला प्रकल्प? पहिला प्रोजेक्ट काय झालं होतं, एक गणेश मजूर सोसायटी लिंगनूर अशी एक मजूर सोसायटी स्थापित आहे लिंगनूरला. त्या लिंगनूर मजूर सोसायटीवर एक सुरेश भाऊ खाडे आमदार फंडातलं एक सभा मंडपाचं काम पडलं होतं. तर ते काम मी सबलेट करून मी माझ्या नावे घेतलं होतं आणि ते पहिलंच काम होतं माझं. त्या कामात एवढे अडथळे आले की लॉस होतो मी कामात, की पैसे मिळायचे नाहीत. पैसे फंडिंग लावायसाठी माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळी. तरी माझे सहकारी मित्रांनी आता जे भागीदार आहेत अविनाश कोरे, या माणसानं पण मला त्यावेळी भरपूर साथ दिली. ते पहिलं काम असं होतं की ते इतकं त्रासदायक ठरलं, पण तेच आयुष्य पण इतकं चांगलं आणि कणखर मला बनवून गेलं. बरोबर.
आयुष्यालाही कणखर बनवून गेला आणि त्या प्रोजेक्ट पण कणखर दाखवताना झाला दीर्घायू ठिकाणा. हो. आता येऊया या क्षेत्रातल्या काही महत्वाच्या प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. बरोबर. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. हो. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? आता कामगारांचा तर सगळ्यात मोठा इश्यू तर आहेच आहे. लेबर मिळणं हा मोठा इश्यू झालाय. पण काय परिस्थिती सर, की थोडंफार इक्विपमेंटचा वापर करून थोड्याफार गोष्टी आपण होता येईल तेवढ्या स्मार्ट वर्क करून त्या कुठं तर संपवायचा प्रयत्न करतोय. आणि जास्तीत जास्त टेक्निकल गोष्टीला महत्त्व देऊन प्रोजेक्ट हा कमी वेळात की ग्राहकांना कसा हँडओव्हर करता येईल याच्याकडे त्यासाठी आपलं लक्ष. प्रयत्न करत असता. बरं, ठीक आहे. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करता म्हणून तुम्हाला एक हा प्रश्न विचारता ते म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला कस्टमर असं म्हणत असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या आता. तर तेव्हा थोडी ऍडजस्टमेंट करावी लागत असेल आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असेल की आपण कायम दर्जेदार बांधकाम द्यावं. हो. तर दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? दर्जा आणि समतोल याच्यातला फरक कसा असतो सर, की आपण एखाद्या ग्राहकाला आपण म्हणू शकत नाही की बाबा मी ह्याच क्वालिटीचं मटेरियल वापरणार किंवा माझ्याकडे हेच प्रोडक्ट आहे आणि तुम्ही ह्याच्यातच काम केलं पाहिजे, असं होऊ शकत नाही. पण आपण त्यांना सांगू शकतो की बाबा तुम्हाला जर दीर्घायुष्य घरासाठी पाहिजे असेल तर थोडंफार तुम्ही बजेट वाढवा आणि आपण उत्कृष्ट पद्धतीचं चांगलं बांधकाम करून घेऊ शकतो. आपण बरोबर. ते करू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास हवा असेल तर? सांगलीचा सर्वांगीण विकास आपल्याला पाहिजे असेल तर सर सगळ्या बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स लोकांनी एकत्र आलं पाहिजे पहिली गोष्ट. कारण कॉम्पिटिशनच्या काळात कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर्स लोक एकामेकाचे पाय ओढायची आणि पाय मागे खेचायची ही पद्धत चालू झालेली आहे, ती कुठंतरी बंद झाली पाहिजे. आणि असोसिएशन मध्ये काम करावं आणि टीम वर्क करावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. बरोबर. पण मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं का? तुमच्यातच स्पर्धा ही सुटण्यासारखी आहे? नाही, शासनाच्या स्कीमा वगैरे आपल्याला मिळतच असतात इनडायरेक्टली. पण असोसिएशन जर आपलं स्ट्रॉंग असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटला सुद्धा एखादं प्रपोजल द्यायला सोपं पडतं. बरोबर आहे. बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो काहीतरी वेगळा होता, समाधान देणारा होता, ज्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला नाव मिळालं, ओळख मिळाली, असा एखादा प्रोजेक्ट? आहे, रेसिडेन्शियलच प्रोजेक्ट आहे. ईश्वर सदाशिव चौगले म्हणून त्या क्लायंटचं नाव आहे आपलं. ओके. तो संतोषवाडी बेळंकी इथं प्रोजेक्ट आहे आपला आणि साधारणतः एक 2800 स्क्वेअर फीटचा आहे. आणि त्याचं विशेष असं महत्व आहे की 2800 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट आहे. थोडा रेसिडेन्शियल म्हणजे मोठा प्रोजेक्ट होता. दिसताना लोकांना वाटतो की 70-80 लाख रुपये सहज खर्च केले असतील, पण तो विथ फर्निश्ड आम्ही 45 लाख रुपयाला आपण तो प्रोजेक्ट कम्प्लीट करून दिलेला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता TMT बार्स आणि 550D आपल्याला ट्रेंड आहे जास्त. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का यापूर्वी? तुमचा कसा आहे अनुभव प्रोडक्ट आणि स्टील म्हणून? प्रोडक्ट 100% चांगला आहे. ओके. पण मला अजून योग आला नाही, पण 100% तुमचं प्रोडक्ट मी वापरेल. बरोबर. आणि आता अगदी जाता शेवटचा प्रश्न किंवा असं की ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्या सारखे जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल, मित्र म्हणून सुद्धा? त्यांना कसं आहे, कॉम्पिटिशनचा काळ आहे आणि कामं मिळत नाहीत म्हणून फक्त रेट कटिंग मध्ये कामं करू नका, ही माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. बरोबर आहे. हा एक त्यातला वेगळा भाग तुम्ही त्यातला सांगितला. पण त्या सिव्हिल इंजिनियर मध्ये जसं आपण गप्पांची सुरुवात केलेली की हे फील्डच असं आहे की जिथं प्रॅक्टिकल जास्त नॉलेज लागतं. हो, तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त थेअरीच्या नॉलेज बरोबर प्रॅक्टिकल नॉलेज तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. तर काय बात आहे. सो हे होते अभिषेक पाटील,
आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल सांगितलं. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट ची निर्मिती तुमच्या हातून घडावी. जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आता ते बिल्डर डेव्हलपर सुद्धा होणार आहेत. त्यामुळे ज्या मध्यमवर्गीयांचं एक घराचं स्वप्न असतं तर तेही त्या निमित्तानं ते पूर्ण करण्याच्या ह्याच्यात आहेत. तर भविष्यात तुमचे असेच प्रोजेक्ट व्हावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. ओके सर, थँक्यू, धन्यवाद.